दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचे पडसाद आता धाराशिवमध्ये उमटले आहेत. मात्र खासदाराच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानाबाहेर काही तरुणांनी धरणे आंदोलन सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. दिल्लीतील या घटनेची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दखल घ्यावी आणि या प्रकरणावर आपली भूमिका जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. 20 जुलैला जे दिल्लीत संसद कॅनॉट प्लेस संसद भवनच्या ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला, त्यांच्या मागण्या काय आहे ते न बघता न ऐकता जे सरकारनं जे हुकुमशाही जी चालवलेली आहे त्या विरोधात आम्ही दिल्लीला तर जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही आमचे लोकप्रतिनिधी खासदार साहेब ओमराजे निंबाळकर त्यांच्या घरासमोर आम्ही की बाबा वंचित किंवा आमच्यासारख्या घटकाचं मतदारांचं म्हणणं आम्ही कसं पोचवायचं दिल्लीपर्यंत, बरोबर, त्यासाठी आम्ही एक दिवस धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे. आणि खासदार साहेबांना आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आज सत्तेमध्ये आहात, ह्या संदर्भात तुम्ही तुमची भूमिका का मांडत नाही? तुम्ही तुमची भूमिका मांडा. मंत्री महोदयांना राजीनामा देत नाहीत त्या संदर्भात तुम्ही तुमची भूमिका का मांडत नाही? आज लाठी हल्ला झाला त्या संदर्भात तुम्ही तुमची भूमिका मांडली नाही, त्याचा निषेध पण साधा कुठे केलेला नाही. मग तुम्ही तुमची भूमिका संदिग्ध का? तुम्ही भूमिका मांडा ना. तुम्ही एक तर सत्ताधाऱ्याची तरी बाजू घ्या किंवा हे विद्यार्थ्याची तरी बाजू घेऊन बोला. कुठंतरी तुमची भूमिका तुम्ही स्टँड घ्यायला पाहिजे. आम्ही एक त्यांच्या मतदारसंघातले त्यांचं मतदार म्हणून आमचं म्हणणं कुणापाशी मांडायचं तर आम्ही आमच्या खासदारकडे, लोकप्रिय खासदार आहेत, ते कर्तव्यदक्ष खासदार आहेत, त्यांची कर्तव्य आम्हाला माहिती आहेत. त्यांनी त्यांच्या कामातून जनतेला दाखवून दिली त्यांची कर्तव्य. आमचं एकच म्हणणं आहे की आणखीही तुम्ही तुमच्या कर्तव्यदक्षपणा जनतेला दाखवून द्यावं, तुम्ही याच्यावरती भूमिका मांडावी. मात्र या आंदोलनासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांना आंदोलन थांबवण्याचा इशारा दिला. मात्र आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलं आणि त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. आपण फायदा आहे का तुमचा डोकी फोडायचा? लाठी मार करता येते, डोक्यावर करता येते, तिथं नाही. तुम्ही काय तिथं काय केलं तुम्ही सांगा? तिथं काय केलं तुम्ही? तुम्ही कसं मारलं विद्यार्थ्याला एवढं? दिल्ली विद्यार्थ्याला मारलं कसं एवढं तुम्ही सांगा ना. विद्यार्थ्याला मारलं दिल्लीत एवढं म्हणतात ती कायदेशीर आहे? ती पोलिसांनी मारलं ती कायदेशीर आहे का? आणि आम्ही बसलो बेकायदेशीर आहे का? आम्ही बसलो बेकायदेशीर आणि दिल्लीत मारलं ही कायदेशीर आहे? डोकी बोलली, बहिणीच्या आमच्या कपडे फाडली, ही कायदेशीर आहे? आणि अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत 4 आंदोलकांना ताब्यात घेतलंय. कायदेशीर होती का बाब दिल्लीत मारलेली? कायदेशीर पद्धतीने मारले का? अरे ते विषय मारण्याचा विषय, इथला माझा विषय सांगतोय मी. गाडी कुठे? मात्र दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा मुद्दा आता धाराशिवच्या राजकारणातही पोहोचला असून या प्रकरणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका काय असणार याकडे आता लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.